नर्मदे हर. आज काल इथं आम्ही दुपारी आलो. नरखेडीचा आश्रम आहे आणि आजूबाजूचं सराउंडिंग जरा बघा. समोर मैया दिसते. काल आम्हाला खूप आम्ही दुपारी आलो दमून भागून आणि मैयांनी आम्हाला खूपच आग्रह केला तर आम्ही काल मुक्काम केला. आता आज दुपारपर्यंत आहे. दुपारनंतर आम्ही इथून निघूया. जरा 1 मिनटं मैयांशी बोला. मैया, आज कन्यापूजन आहे. हां, त्यामुळे त्यांनी पुन्हा मला आग्रहाने ठेवून घेतलंय आणि कन्यापूजनासाठी आम्ही सर्व मैया पुऱ्या करत आहोत. सर्व 20-25 जणांना कुमारिकांना जेवण आहे. कन्या भोजन. बोला प्रत्येकाने. मैया बोला थोडंसं. खूपच चांगली सुविधा इथं आहे. मैयाने आम्हाला खूप मायेने आणि प्रेमानेच कालपासून आमची थोडीशी सेवाच म्हणता येईल केलेली आहे. मैया, 2 शब्द. आपला हा श्री रेवा वृंदावन धाम आश्रम आहे, नरखडी, गुजरात. आणि आज आपल्याकडे कन्यापूजन आहे. कन्यापूजन, गावातली जी काही मुलं आहेत त्यांना पूजन आणि भोजन. आणि ह्या 2 मैया आल्यात, ह्या मुंबईवरून आल्यात. एक पनवेलवरून आणि एक नागपूरवरून. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. सेवेसाठी गेल्या महिन्याभर त्या आहेत. आमचं हे दुसरं कन्यापूजन आहे. आम्ही 23-24 तारखेला आलेलो आहोत इथे सेवा द्यायसाठी. आता 1 महिना होईल आम्हाला. आणि छान आश्रम खूप सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. मैया अगदी अगदी समोर दिसते ती. आणि खूप सुंदर वातावरण. आश्रम खूप छान आणि सेवा खूप छान आहे. मैया, आपण नर्मदे. नर्मदे हर. मैया नर्मदे हर. मैया जरा थोडेसे आबोले आहेत पण खूप छान सर्वांना समजून घेतात. खूप परिक्रमावासियांची मदतही करतात आणि त्यांना मार्गदर्शनही करतात, पण थोड्याशा आबोले आहेत. चला, त्यांनाही शुभेच्छा देऊया आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप सुंदर परिसर आहे आणि आश्रमसुद्धा खूप सुंदर त्यांनी केलेला आहे. इथं गोशाला पण आहे. आश्रमामध्ये गोशाला आहे. जरा थोडी शेती आहे त्यांनी केलेली आहे. इथलंच सगळं उत्पादन घेतात ते आपल्याला, तरकारी वगैरे सगळं. मागं ते दिसते तुम्हाला, ते गोशाला आहे बघा तिथं. हां, आणि हे इकडे नर्मदा मैयाचं पात्र बघा किती मोठं आहे. खूप मोठं पात्र आहे. आणि पलीकडे जे आपल्याला दिसतंय नर्मदा मैयाच्या पलीकडं, तो तिलकवाडाचा परिसर आहे उत्तर तटावरचा. तो आपण पाहतोय आता इथं. खूप सुंदर, खूप छान परिसर आणि खूप छान परिसर. आणि ह्यांनीसुद्धा आश्रमाची जागा खूप चांगली मेंटेन केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे.